आणि आपला महाराष्ट्र या बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे राजकीय वर्तुळातून। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना झालेत। शिंदेंसोबत बंडू जाधव, नागेश आष्टीकर हे सुद्धा रवाना झाल्याची माहिती आहे। खासदार ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वागचौरे सुद्धा त्यांच्या सोबत असल्याचं कळत आहे। शिंदे यांच्यासोबत बंडू जाधव, आष्टीकर, निंबाळकर, वागचौरे सुद्धा रवाना झाल्याची माहिती आहे। हे तेच खासदार आहेत जे मागील महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ठाकरेंसोबत होते, नंतर ते फुटले आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला। हे खासदार सुद्धा शिंदेंसोबत असल्याचं कळत आहे। ॲडव्होकेट निलेश देशमुख सुद्धा शिंदेंसोबत असल्याची माहिती आहे। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी राष्ट्रीय नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे आता या खासदारांपैकी एखाद्या खासदाराला केंद्रीय मंत्रीपद मिळणार का तेही बघावं लागेल। दरम्यान महाराष्ट्रातील टीईटी प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। या प्रकरणामुळे राज्यातील सुमारे 6 लाख उमेदवारांचं भवितव्य अनिश्चिततेत अडकलंय। परीक्षा रद्द होऊन 2 आठवडे उलटले तरी नव्या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही आणि याच मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी 3 महत्त्वाच्या मागण्या केल्या। राहुल गांधींनी मुख्यमंत्री फडणवीस यांना कोणते सवाल केलेले आहेत ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। टीईटीची नवी तारीख तात्काळ जाहीर करा अशी मागणी राहुल गांधींनी केलेली आहे। शिक्षकांची ही परीक्षा लीकसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई व्हावी, उमेदवारांवर नाही असं सुद्धा राहुल गांधींनी म्हटलेलं आहे। आणि भविष्याची शाश्वती, ज्यांचे वर्ष लीकमुळे वाया गेलंय त्यांना वयाच्या मर्यादेमध्ये सूट द्या असंही सांगितलेलं आहे। कारण काही लोकांचं वय संपलेलं असेल तर पुढच्या परीक्षेपर्यंत त्यांना थांबता येणार नाही, त्याच्यामुळे अशा लोकांना सूट द्यावी, शाश्वती द्यावी भविष्याची अशी मागणी राहुल गांधींनी केली। तिन्ही गोष्टींचं उत्तर यापूर्वीच दिलेलं आहे। आपण प्रोएक्टिव्हली कारवाई केली आहे। ज्यांना पकडलंय ते तर आंतरराज्यीय गुन्हेगार निघालेले आहेत। इतर राज्यांमध्ये त्यांनी कारवाई केलेली आहे। त्यामुळे ही जी कारवाई आपण केली यामुळे अनेक राज्यातली पेपरफूट वाचवण्याचं काम आपल्या सरकारने केलं आहे। राहुल गांधींनी पहिल्यांदा स्वतःकडे, स्वतःच्या पक्षाकडे, स्वतःच्या सरकारकडे पाहावं आणि त्याच्यानंतर हे बोलावं। राहुल गांधींना कदाचित या गोष्टीची कल्पना नसेल की प्रोएक्टिव्हली सरकारने कारवाई करून पेपर फोडणाऱ्यांना पकडलं आणि म्हणून ती परीक्षा पुढे नेली। पेपर फुटल्यानंतर नाही, त्याच्या आधी ही कारवाई महाराष्ट्र सरकारने, आमच्या पोलिसांनी केलेली आहे आणि निश्चितपणे पुढची परीक्षा योग्य पद्धतीने व्हावी याचं नियोजन चाललं आहे। त्याच्या तारखा देखील लवकरच आम्ही घोषित करणार आहोत। फक्त मला याची कल्पना नाही की राहुल गांधींनी हे ट्विट परदेशातनं केलं आहे की देशातनं केलं आहे, कारण ते बहुतांश वेळी परदेशात असतात, त्यामुळे त्यांना सगळी माहितीच असते असं नाही।